नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकच्या जागेसाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भुजबळांना विरोध होत असल्याने दुसऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती देखील मिळते आहे. तर शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राहुल ढिकले यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे. अनपेक्षितपणे खरं तर हे नाव तुमचं समोर येत आहे. नेमकं काय याच्यातलं तथ्य आहे? आपलं देखील नाव या स्पर्धेमध्ये आता सगळ्यात आघाडीवर आहे. खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आपण बघितलं असेल की आजपर्यंत इथं शिवसेनेचा उमेदवारच निवडून आला आहे. आमचे सिटिंग जे खासदार आहेत हेमंत गोडसे, खरं तर यांच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. माझ्या दृष्टीनं सुद्धा ही सगळी अनपेक्षित बातमी आहे की समोर नाव यावं वगैरे. खरं तर कालपर्यंत आम्ही सर्वजण हेमंत गोडसेंसाठी ज्याला म्हणतो की आग्रही होतो. इथे भुजबळ साहेबांचं नावसुद्धा ह्या मतदारसंघात येतं आहे. महायुतीचा उमेदवार नक्की कोण असेल सगळ्यांच्याच मनात कुतूहलता आहे. माझ्यासाठी सुद्धा आजचा हा विषय खरं तर अनपेक्षित आहे. बेसिकली उत्तर महाराष्ट्रात ही एकमेव जागा आहे जी शिवसेना लढते आणि शिवसेनेचा नाशिक हा बालेकिल्ला आहे आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की शिवसेनेलाच ही जागा सुटली पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे की शिवसेनेचा उमेदवारच या ठिकाणी निवडून येईल आणि म्हणून त्यासाठी आम्ही आग्रही होतो. आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही जागा शिवसेनेसाठी सोडून घेतील. कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी.